नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. होळी विशेष पुरणपोळी बनवलेली आहे. थोड्याशा वेगळ्या पद्धतीची बनवलेली आहे. शक्यतो पुरणपोळी खायचं टाळाटाळ करतो, म्हणजे पोट बिघडतं किंवा पचायला हलकी जात नाही, म्हणून आपण थोडंसं खाण्यामध्ये कमीच खातो पुरणपोळी. पण अशा पद्धतीनं जर बनवला तर पुरणपोळीसुद्धा पचायलाही हलकी जाईल. काही टिप्स सांगितलेल्या आहेत. आतून पुरण दाटसर भरलेलं आहे, वरून आवरण पिठाचं पातळसर झालेलं आहे. याच्यासाठी सुद्धा मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत. या ठिकाणी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच. राळा राळा पुरण होण्यासाठी सुद्धा मी इथं टिप्स सांगितलेल्या आहेत. मऊ लुसलुशीत टम्म गुबगुबीत फुगणाऱ्या पोळ्या झालेल्या होत्या आज. सुरुवातीला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. तर अप्रतिम चवीच्या पोळ्या झाल्या होत्या. चवसुद्धा वेगळी लागणार होती या पोळ्यांची. तर बघू शकताय मी इथं सुरुवातीला 1 ग्लास चणा डाळ घेतलेली आहे. आता ही चणा डाळ मी माझी विकतची आहे, तुमची कोणतीही घेऊ शकताय. तर इथं मी एका कढईमध्ये गरम करून घेत आहे डाळ, किंवा डाग न पडू देता भाजून घ्यायचं आहे म्हणू शकताय. असं केल्याने पचायला हलकी जाते आणि पुरणसुद्धा राळा राळा होतं आपलं. तर शक्यतो अशा पद्धतीने 1-2-3 मिनटासाठी डाळ आपली गरम करून घ्या किंवा भाजून घ्या म्हणू शकता. इथं 2-3 पाण्यानं मी धुवून घेतलेलं आहे डाळ, आणि शिजेल इतकं पाणी, हळद आणि तेल 2 चमचे टाकून घेतलेलं आहे. मस्त अशी डाळ शिजली जाईल. आता बेसला पाणी घालून घेतलेलं आहे. कुकरच्या लिंबूची फोड घातलेली आहे आणि आता याच्या 4 शिट्ट्या करून घेत आहे. 4 शिट्ट्या होत आहे. तिथं मी 1 वाटी मैदा आणि 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या ठिकाणी चाळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ, मैदा बाहेरचा असतो. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता मऊ लुसलुशीत टम्म गुबगुबीत फुगणाऱ्या पोळ्या करायच्या जर असेल आपल्याला, तर 2 चमचे इथं मी तेलाचं मोहन घालत आहे. तर ते तेलाचं मोहन याच्यासाठीच घालत आहे. आणि 1 पाव चमच्यापेक्षाही कमी मी हळद घेतलेली आहे या ठिकाणी. बरं, ते हळद कमीच घाला थोडंसं, म्हणजे कलर खूप छान येतो. डार्क जर आला तर एवढी व्यवस्थित पोळी दिसत नाही. बघू शकता इथं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. बरं, आता पीठ मळण्याची टिप्ससुद्धा मी तुम्हाला वेगळी सांगितलेली आहे. या ठिकाणी थोडीशी तेलाची धार वरनं सोडायची आहे, पिठाला लावून घ्यायचे आहे तेल सगळं. आणि आता इथं मी एका बाउलमध्ये पीठ गोळा करून ठेवून देत आहे आणि कडेने पाणी ओतून घेतलेलं आहे. बरं, आता हे नवीन टिप्स सांगत आहे, म्हणजे याच्याने मऊ लुसलुशीत पोळ्या होतात. आता इथं डाळसुद्धा आपली शिजून झालेली आहे. बाजूला मी चाळणीवर काढून डाळ घेणार आहे, म्हणजे जेणेकरून याचं जे पाणी आहे ते आपल्याला साराला वापरता येईल, किंवा कढी बनवण्यासाठी. कोण सार म्हणतं, कोण आमटी म्हणतं, कोण कढी म्हणतं. तर बघू शकता इथं पाणी निथळवून मग डाळ मी कढईमध्ये टाकून दिलेली आहे आणि थोडीशी मॅश करून घ्यायची आहे. गॅस ऑन करायचा आहे. डाळ थोडीशी चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घ्यायची आहे. मॅश झाली की याच्यामध्ये आता आपण 1 ग्लास डाळ घेतलं होतं, त्याला 1 ग्लासला थोडंसं मी कमी साखर घेतलेली आहे. बराबर घातलं की अशी चिकट पुरण झाल्यासारखं होतं, पाणी सुटल्यासारखं पुरणाला, म्हणून मी थोडंसं कमी घालत आहे. आणि बघू शकता इथं सतत हलवत राहायचं आहे. चिमटीत बसेल इतकं मीठ घालून घेतलेलं आहे चव छान येण्यासाठी. आणि आता इथं जायफळ मी किसून घालत आहे, तुम्ही वाटूनसुद्धा घालू शकता या ठिकाणी. तर इथं बघू शकताय मी किसून घेत आहे जायफळ. आणि आता किसून झाल्याच्यानंतर एकजीव करायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. सतत हलवत राहायचं आहे. नॉनस्टिकची कढई असल्यामुळं माझं चिपकणार नाही, पण तुमचं चिपकू शकतं. बघू शकता इथं दाटसर झालेलं आहे पुरणसुद्धा. आणि एखादा अर्धा मिनटं शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर, आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे. आता मी इथं चाळणीवर पुरण घासून घेत आहे, किंवा गाळून घेत आहे म्हणू शकता. खाली 1 बाउल ठेवलेलं आहे आणि आता याच्यावर मस्त असं पुरण घासून घ्यायचं आहे. तर चमच्याच्या साहाय्याने गरम घासलं की लवकर पुरण गळतं खाली. बघू शकता इथं राळ्याच्या भातासारखं पुरण झालेलं आहे. काही टिप्स फॉलो करून तुम्ही जर बनवलात तर खूप छान होईल तुमचंसुद्धा पुरण असंच राळ्याच्या भातासारखं. तर आता इथं पीठ मळून घ्यायचं आहे. पाण्यातलं पीठ पाणी निथळवून काढून घ्यायचं आहे. तेलाची धार वरनं सोडून द्यायची आहे. थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे शक्यतो पिठाची मालिश करायची आहे, थोडक्यात सांगायचं काय.
आता इथं पीठसुद्धा आपलं भिजून झालेलं आहे, मळून झालेलं आहे. आणि आता इथं पुरणसुद्धा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे, कोरड्या पिठात डीप करायचा आहे, गोळा करून घ्यायचा आहे. आणि आता इथं आपण उंडा भरून घेणार आहोत. वाटीसारखं असं खूप गोल करून घ्यायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुरणाचा सुद्धा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि आता त्या पिठात ठेवून द्यायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीठ वरती ओढून घ्यायचं आहे आणि वरची बाजू जी आहे ते चिपकावून द्यायची आहे, पूर्णपणे चिपकावायची आहे. आणि आता लाटून घ्यायचं आहे, खालनं वरनं कोरडं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. मी कपड्यावर लाटून घेत आहे, तर तुम्हाला असंच जरी लाटायचं असेल तर लाटू शकताय. तर इथं मी कपड्यावर लाटत आहे, कारण चिपकणार नाही माझी पुरणपोळी खाली, म्हणून मी इथं लाटून घेत आहे. आता इथं तवा गरम करण्यासाठी अगोदरच ठेवून दिला होता, मी लाटण्याच्या साहाय्याने टाकत आहे. जर तुम्हाला हाताने येत असेल तर हाताने सुद्धा टाकू शकता. नवशिकींसाठी ही टिप्स आहे की लाटण्याने टाकायची. तर मस्त अशी टम्म गुबगुबीत फुगलेली आहे पोळी, खालनं वरनं खमंग भाजून घ्यायचं आहे. आणि एक टिप्स सांगते इथं, तुम्ही तुपाचा वापर करू नका भाजते वेळेस, तेलाचा वापर करा, म्हणजे शक्यतो जास्त वेळ आपली पुरणपोळी मऊ राहते. तर बघू शकता इथं अशा पद्धतीच्या पुरणपोळ्या मी बनवून तयार केलेल्या आहेत. काही टिप्स वापरलेल्या आहेत, ते नक्की फॉलो करा. तुमच्यासुद्धा पुरणपोळ्या फसणार नाहीत, पचायला हलक्या जातील, राळ्याच्या भातासारखं पुरण होईल. भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत या ठिकाणी. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.